Hello everyone, welcome to my channel. नमस्कार, माझ्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. So today we are going to learn time expressions used in present perfect tense. आज आपण शिकणार आहोत वेळेसंबंधी वाक्यप्रचार जे पूर्ण वर्तमान काळात वापरले जातात. हा खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे कारण हे जर आपल्या लक्षात नाही आलं तर पूर्ण टेन्सच चुकीचा होतो. So let's begin. ऑल राईट. सो सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया अनफिनिश टाइमलाईन बद्दल. अनफिनिश्ड म्हणजे जे सुरू झालेलं आहे आणि संपलेलं नाही. टाइमलाईन म्हणजे वेळ. सो अशी वेळ जी सुरू झालेली आहे पण संपलेली नाही. आपण जाणून घेऊया त्याबद्दल अजून. हे सेंटेन्स पहा. आय हॅव वॉच्ड 2 मूव्हीज. आय हॅव वॉच्ड 2 मूव्हीज म्हणजेच मी 2 चित्रपट पाहिले आहे. आपण सेंटेन्स स्ट्रक्चर प्रेझेंट परफेक्ट त्यांचा इथे फॉलो केलेला आहे. ज्यांनी कोणी प्रेझेंट परफेक्ट त्यांचा लेसन पाहिला नसेल तो जरूर पहा, म्हणजे हा लेसन समजण्यामध्ये सोपं जाईल. सो आता इथे हे माहिती दिलेली नाही आहे की हे 2 चित्रपट मी केव्हा पाहिलेत एवढं नक्की. सो आपल्याला माहितीच आहे की प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कधी ती क्रिया घडली हे महत्वाचं नाही आहे. क्रिया घडली हे महत्वाचं आहे. एक्झॅक्ट टाइमची गरज नाही आहे. आता हे एक्झाम्पल पहा. टुडे लिहिलेलं आहे इथे. टुडे म्हणजे आज. आता आज जो आहे तो सकाळी सुरू झालेला आहे किंवा मध्यरात्री 12 नंतर आणि अजूनही सुरूच आहे. टुडे तो संपलेला नाही आहे. सो टुडे इज अनफिनिश्ड टाइमलाईन, कारण सुरू झालेला आहे, संपलेला नाही. दिस वीक म्हणजेच हा आठवडा सुरू झालेला आहे पण अजून संपलेला नाही. त्याचप्रमाणे दिस मंथ 1 तारखेला सुरू झालेला आहे, संपलेली वेळ नाही आहे. दिस इयर म्हणजे हे वर्ष 1 जानेवारीला सुरू झालं आणि अजूनही सुरूच आहे. दिस डेकेड म्हणजे दशक, हे दशकही सुरू झालेलं आहे, संपायला वेळ आहे. दिस सेंचुरी हे शतकही सुरू झालेलं आहे, संपायला बराच वेळ आहे. लाईफ टाइम म्हणजे आयुष्यभर, म्हणजे आपला जन्म झाला तेव्हापासून ते आतापर्यंत, ही सुद्धा एक चालू टाइमच आहे. सो फार म्हणजे आतापर्यंत, एका ठराविक वेळेपासून आतापर्यंत, ही सुद्धा एक कंटिन्युअस किंवा अनफिनिश टाइमलाईन आहे. अंटिल नाव म्हणजे सुद्धा आतापर्यंत. सो आतापर्यंत ज्या कोणत्या टाइम इन द पास्ट आपण रेफरन्स घेतलाय तेव्हापासून आतापर्यंत. सो हे काही एक्झाम्पल्स आहेत आपले अनफिनिश टाइमलाईनचे आणि हे आपल्याला करेक्टली यूज करायचे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण वीक, मंथ, इयर, डेकेड आणि सेंचुरी म्हणतो तेव्हा दिस वापरणं गरजेचं आहे. आता हेच सेंटेन्स पाहूया. आय हॅव वॉच 2 मूव्हीज. जर मला सांगायचं असेल की मी कधी पाहिलेले आहेत हे चित्रपट तर मला अनफिनिश टाइमलाईनच यूज करायची आहे, कारण आपलं सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. सो हे एक्झाम्पल पहा. आय हॅव वॉच 2 मूव्हीज टुडे. टुडे ही चालू टाइमलाईन आहे आणि त्याच्यावरनं कळतंय की आज मी 2 चित्रपट पाहिले आहेत. सेकंड एक्झाम्पल पहा. आय हॅव वॉच 2 मूव्हीज दिस डेकेड. म्हणजेच या दशकात मी 2 मूव्हीज पाहिलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेम सेंटेन्स. आय हॅव वॉच 2 मूव्हीज दिस मंथ. म्हणजे हे 2 चित्रपट मी पाहिलेले आहेत ते मी ह्याच महिन्यात पाहिलेले आहेत. नेक्स्ट आहे आय हॅव वॉच 2 मूव्हीज सो फार. म्हणजे आतापर्यंत मी 2 चित्रपट पाहिलेले आहेत. या सोफाचा अर्थ इथे आजही असू शकतं किंवा संपूर्ण आयुष्यभरात आतापर्यंतही असू शकतं. हे संदर्भाशी रिलेटेड आहे की आपण समोरच्याशी बोलताना त्या व्यक्तीला काय माहिती देतो आहे. सो आता आपण जाणून घेऊया सिन्स आणि फॉर मधला डिफरन्स. सिन्स आणि फॉर हे दोन्ही यूज होतात मोस्टली प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. हे सेंटेन्स पहा. देव बीन हिअर म्हणजेच ते इथे आले आहेत. आता आपल्याला सांगायचं असेल की ते इथे कधी आलेत किंवा किती वेळ झाला इथे आले आहेत तर आपण तिथे यूज करतो सिन्स आणि फॉरचा. पण आता सिन्स कधी यूज करायचा आणि फॉर कधी यूज करायचा ते पाहूया. समजा
ते आले आहेत इथे 10 वाजता. सो आपण म्हणणार they've been here since 10 AM. आणि जर आपल्याला आता कालावधी सांगायचा असेल तर समजा आता 11 वाजलेत आणि ते इथे आहेत 10 वाजल्यापासून, म्हणजे 1 तास झाला. सो आपण म्हणणार they've been here for an hour. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. ही इज लिव्ड इन मुंबई. तो मुंबईमध्ये राहत आहे. पण कधीपासून किंवा किती वेळ झाला इथे आहे, तर परत आपण यूज करणार सिन्स आणि फॉर. समजा तो इथे आला आहे 2020 मध्ये. सो आपण म्हणणार ही इज लिव्ड इन मुंबई सिन्स 2020. आणि 2020 ते 2022 पर्यंत 2 वर्ष झालीत. सो आपण म्हणणार इज लिव्ड इन मुंबई फॉर 2 years. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आय वर्कड इन गोवा. कधीपासून? सिन्स आय लेफ्ट होम. घर सोडल्यापासून. बरं, घर सोडल्यापासून आतापर्यंतचा किती वेळ असेल? कदाचित छोटा वेळ असेल किंवा मोठा अवधी असेल. आय वर्कड इन गोवा फॉर अ लॉंग टाइम. सो सिन्स आणि फॉर जे आहे ते फक्त वेळेसाठीच नाही तर सिच्युएशन्स किंवा स्थितीसाठी सुद्धा वापरलं जातं. सिन्स यूज करतो आपण जेव्हा आपल्याला एक स्पेसिफिक पॉइंट इन टाइम सांगायचा असतो पास्ट मध्ये, म्हणजेच कधीपासून. आणि फॉर आपण यूज करतो कालावधीसाठी, म्हणजेच किती काळ किंवा किती वेळ गेला आहे हे दाखवण्यासाठी. आता आपण पाहूया काही कॉमन मिस्टेक्स जे बरीच लोक करतात. सेंटेन्स पहा. they've been here. 2 ऑप्शन्स आहेत. कधीपासून सांगायचं असेल तर सिन्स 10 AM. आणि किती वेळ झाला आहे हे सांगायचं असेल तर फॉर 1 hour. बरेच लोक म्हणतात they've been here since 1 hour. सिन्स म्हणजे कधीपासून, तर तिथे कालावधी यायला नाही पाहिजे. सो सिन्स 1 hour चुकीचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा. ही इज लिव्ड इन मुंबई. इथे सुद्धा 2 ऑप्शन्स आहेत. सिन्स 2021 किंवा फॉर 1 year. कधीपासून सांगायचं असेल तर सिन्स, किती वेळ झाला तर फॉर. बरेच लोक म्हणतात सिन्स 1 year. सिन्स बरोबर कालावधी येत नाही. सिन्स म्हणजे कधीपासून. नेक्स्ट सेंटेन्स. आय वर्कड इन गोवा. 2 ऑप्शन्स आहेत. कधीपासून किंवा किती वेळ झाला. कधीपासून तर सिन्स आय लेफ्ट होम. किती वेळ? फॉर अ लॉंग टाइम. पण लाईक आय सेड बरेच लोक म्हणतात सिन्स अ लॉंग टाइम. चुकीचं आहे, कारण सिन्स म्हणजे कधीपासून, किती वेळ किंवा कालावधी नाही. सो प्लीज तुम्ही या मिस्टेक्स आता यापुढे करू नका. जस्ट वर्ड जो आहे तो मोस्ट कॉमनली यूज होतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. त्याला वेगवेगळे अर्थ आहेत, पण आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स रिलेटेड करतो आहे तर त्याचा अर्थ इथे होतो अ शॉर्ट टाइम बिफोर, म्हणजेच नुकताच किंवा थोड्या वेळापूर्वी. एक्झाम्पल पाहूया. पिझ्झा हॅज जस्ट अराइव्ड. पिझ्झा नुकताच आला आहे. जस्ट बघा कुठे आहे प्लेस्ड. आपला हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब जो V3 फॉर्म आहे त्याच्यामध्ये. सेकंड सेंटेन्स. दे हॅव जस्ट लेफ्ट. ते नुकतेच निघून गेले आहेत. नुकतेच म्हणजे थोड्या वेळापूर्वी. परत जस्ट बघा कुठे आहे, हॅव आणि लेफ्टच्या मध्ये, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे मध्ये जे 2 वर्ब्स येतात त्याच्या मध्ये जस्ट येतो. आपला नेक्स्ट वर्ड आहे ऑलरेडी. ऑलरेडी म्हणजे बिफोर नाव, म्हणजेच आधीच किंवा वेळे आधीच. एक्झाम्पल पाहूया. दे हॅव ऑलरेडी लेफ्ट, म्हणजे ते आधीच निघून गेले आहेत. आपला हेल्पिंग वर्ब आणि V3 वर्बच्या मध्ये आहे ऑलरेडी. सेकंड एक्झाम्पल पाहूया. पिझ्झा हॅज अराइव्ड ऑलरेडी. पिझ्झा आधीच आला आहे. इथे ऑलरेडी जे आहे ते दोन्ही वर्ब्सच्या नंतर आहे. सो ऑलरेडी जे आहे ते 2 वर्ब्सच्या मध्येही येऊ शकतो किंवा दोन्ही वर्ब्स नंतरही प्लेस केला तरीही चालेल. आपला नेक्स्ट वर्ड आहे स्टिल. स्टिलचा अर्थ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये अजून नाही. समथिंग हॅजंट हॅपन्ड. एक्झाम्पल पाहूया. पिझ्झा हॅज स्टिल नॉट अराइव्ड. पिझ्झा अजून आलेला नाही. दे हॅव स्टिल नॉट लेफ्ट.
ते अजूनही गेले नाही आहेत. प्लेसमेंट बघा स्टीलची हॅज आणि नॉटच्या मध्ये. सेकंड सेंटेन्स मध्ये हॅव आणि नॉटच्या मध्ये. म्हणजे स्टील जो आहे तो नेहमी येतो हेल्पिंग वर्बच्या नंतर आणि नॉटच्या आधी. आणि दोन्ही सेंटेन्सेस नेगेटिव्ह आहेत कारण स्टीलचा यूज होतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये नेगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये. आपला नेक्स्ट वर्ड आहे येट. येट म्हणजे अजून, एनी टाइम अप टू नाव. एक्झाम्पल्स पाहूया. हॅज पिझ्झा नॉट अराइव्ड येट. पिझ्झा अजून आला नाही का? उत्तर आहे पिझ्झा हॅज नॉट अराइव्ड येट. पिझ्झा अजून आलेला नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. हॅव दे नॉट लेफ्ट येट. ते अजून निघाले नाहीत का? प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे दे हॅव नॉट लेफ्ट येट. ते अजून निघाले नाहीत. सो तुम्ही पाहू शकता की येट जो आहे तो क्वेश्चन सेंटेन्सेस मध्ये आणि नेगेटिव्ह सेंटेन्सेस मध्येच वापरला जातो, पॉझिटिव्ह सेंटेन्सेस मध्ये नाही. आणि सगळ्या सेंटेन्सेस मध्ये येट जो आहे तो सेंटेन्सच्या शेवटी येतो. नेक्स्ट वर्ड आहे नेव्हर. नेव्हर म्हणजे ॲट नो टाइम, म्हणजे कधीच नाही. एक्झाम्पल्स पाहूया. पिझ्झा हॅज नेव्हर अराइव्ड ऑन टाइम. पिझ्झा कधीच वेळेवर आला नाही. दे हॅव नेव्हर लेफ्ट यू अलोन. त्यांनी तुला कधीच एकटे सोडले नाही. आता नेव्हर म्हणजे कधीच नाही, म्हणजेच सेंटेन्सेस नेहमी नेगेटिव्हच असणार आहे. नेव्हरचा उपयोग पॉझिटिव्ह सेंटेन्सेस मध्ये होत नाही. आणि नेव्हरची प्लेसमेंट पहा, हेल्पिंग वर्बच्या नंतर आणि मेन वर्बच्या आधी. सो बेसिकली आपण जेव्हा नेगेटिव्ह सेंटेन्सेस बनवतो तेव्हा नॉटचा यूज करतो. नॉटच्या ऐवजी आपण नेव्हर यूज करणार जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं की हे कधीच होणार नाही. आपला नेक्स्ट वर्ड आहे एव्हर. एव्हरचा अर्थ आहे ॲट एनी टाइम, म्हणजे कधी किंवा कधीतरी. एक्झाम्पल्स पाहूया. हॅज पिझ्झा एव्हर अराइव्ड ऑन टाइम. पिझ्झा कधी वेळेवर आला आहे का? सेकंड एक्झाम्पल. हॅव दे एव्हर लेफ्ट यू अलोन. त्यांनी तुला कधी एकटे सोडले आहे का? दोन्हीही एक्झाम्पल क्वेश्चन्सचे आहेत कारण एव्हर फक्त क्वेश्चन्स मध्ये यूज होतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. एव्हरची प्लेसमेंट पहा, सब्जेक्टच्या नंतर क्वेश्चन्स मध्ये. नेक्स्ट वर्ड आहे नेव्हर एव्हर. ऍक्च्युली नेक्स्ट वर्ड्स आहेत नेव्हर एव्हर. नेव्हर एव्हरचा अर्थ आहे ॲट नो टाइम, म्हणजे कधीच नाही. नेव्हर म्हणजे ऑलरेडी कधीच नाही आहे. नेव्हर बरोबर एव्हर म्हणजे शक्यच नाही, दोनदा नाही असं आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल. पिझ्झा हॅज नेव्हर एव्हर अराइव्ड ऑन टाइम. पिझ्झा कधीच वेळेवर आला नाही. दे हॅव नेव्हर एव्हर लेफ्ट यू अलोन. त्यांनी तुला कधीच एकटे सोडले नाही. सो नेव्हर एव्हर म्हणजेच खूप एम्फेसिस किंवा इम्पॉर्टन्स देणे, आणि यूज होतो फक्त नेगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये. सो फ्रेंड्स, खूप छान प्रॅक्टिस करा प्रेझेंट परफेक्ट टेन्सची युजिंग टाइम एक्सप्रेशन्स करेक्टली. तुमचा याने कॉन्फिडन्स वाढेल, कॉन्व्हर्सेशन्स इम्प्रूव्ह होतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग. थँक्यू.